बाळा, जरा स्थिर हो आणि शांतपणे माझे हे शब्द कानात साठवून ठेव. जो अन्याय तू आजपर्यंत निमूटपणे सहन केलास, जे विष तू स्वतःच्या सुखाचा गळा घोटून प्यायलास, त्याची अंतिम वेळ आता आली आहे. माझ्या लेकरा, आज मी तुला सांगायला आलो आहे, तुझा तो काळजाला लागलेला तळतळाट कधीच वाया जाणार नाही आणि रात्रीच्या अंधारात तू गाळलेल्या तुझ्या प्रत्येक रक्ताच्या अश्रूची किंमत आता पैन करून शत्रूकडून मोजली जाणार आहे. ज्यांनी तुला हसून टोमणे मारले, ज्यांनी तुझी गरिबी आणि हतबलतेची चेष्टा केली, त्यांच्या विनाशाचा विडा आज तुझ्या या स्वामीने स्वतः उचललेला आहे. पुढचा प्रत्येक मिनिट तुझ्या आयुष्यात एक नवीन क्रांती घेऊन येत आहे. शांत रहा आणि माझा न्याय बघ. मी पाहतो आहे, काही कपटी लोकांनी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तुझ्या सरळपणाचा खेळ केला. नात्यांमध्ये राहून तुझ्याच अन्नावर वाढलेले लोक आज पाठीमागे तुझ्या नावाने विष ओकत आहेत. तुझा नोकरी व्यवसाय ठप्प करण्यासाठी, तुझ्या घरात रोज कटकटी निर्माण करण्यासाठी त्यांनी कोणत्या थराला जाणे बाकी ठेवले? तू देव्हाऱ्यासमोर बसून विचारतोस ना, स्वामी, मी तर कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच नशिबात ही संकटांची मालिका का? तर एक बाळा, ती संकटे तुझ्या कर्माची नव्हती, तर ती शत्रूंच्या मत्सराची काळी सावली होती. त्यांनी तुला जितके खाली खेचण्याचा प्रयत्न केला, तितका तू खचत गेलास. पण आता त्यांचे सगळे डाव त्यांच्यावरच उलटवण्याची वेळ आली आहे. निसर्गाचा नियम आहे, जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो त्याचा संपूर्ण वंश त्यात गाडला जातो. आता तुझी सुटका आणि त्यांचा हिशोब सुरू झाला आहे. आता इथून पुढे व्हिडिओचा हा पहिला मुख्य टर्निंग पॉईंट नीट समजून घे. अनेकदा भक्तांना वाटते की देव उशिरा न्याय देतो, पण माझ्या दरबारात उशीर नसतोच, तर ती शत्रूच्या पापाचा घडा भरण्याची प्रतीक्षा असते. आज या क्षणाला त्या नराधमांच्या पापाचा घडा काठोकाठ भरला आहे. मी त्यांच्या कुंडलीतील आणि नशिबातील जे काही थोडेफार चांगले पुण्य उरले होते, ते आज कायमचे काढून घेतले आहे. जेव्हा एखाद्या माणसाचे पुण्य संपते, तेव्हा त्याला बुद्धिभ्रंश होतो. नीट लक्ष ठेवून बघ. पुढील काही दिवसात तुझे शत्रू स्वतःच्याच हाताने स्वतःचे मोठे नुकसान करून घेतील. ते अशा चुका करतील ज्याच्यामुळे ते समाजात पूर्णपणे तोंड न दाखवण्याच्या लायकीचे राहतील. तुला त्यांच्या उतावळीपणाची गंमत पाहायची आहे. तुला स्वतःचा हात काळा करायची गरज नाही. रे वेड्या, शत्रूचा नायनाट म्हणजे फक्त त्याचा शारीरिक अंत नव्हे, तर त्याचा अहंकार, त्याचा पैसा आणि त्याची मस्ती धुळीस मिळणे हा खरा नायनाट असतो. एका भक्ताचे उदाहरण ऐक. त्याच्याच सख्या भावाने आणि नातेवाईकांनी कपटाने त्याची सगळी संपत्ती हडप केली आणि त्याला रस्त्यावर आणले. तो भक्त माझ्या चरणी आला आणि म्हणाला, स्वामी, माझा तळतळाट त्यांना लागेल का? मी त्याला म्हणालो, तू फक्त शांत राहा. पुढच्या काही महिन्यातच ज्या पैशाच्या घमेंडीवर ते नातेवाईक उडत होते, तिथेच त्यांच्या घरात
अशी काही महाभयंकर आपत्ती आली की कोर्ट कचेऱ्या आणि आजारपणात त्यांचा अख्खा पैसा पाण्यासारखा वाहून गेला. ज्या भक्ताला त्यांनी रस्त्यावर आणले होते त्याच भक्ताच्या पाया पडायला ते स्वतः भिकारी बनून आले. हा असतो स्वामींचा हिशोब. आज तुझा छळ करणाऱ्यांची अवस्थाही यापेक्षा वेगळी होणार नाही. त्यांची झोप आणि शांती मी आजपासूनच हिरावून घेतली आहे. इथे आणखी एक सर्वात मोठे गुपित उघड होते, जे ऐकून तुझ्या अंगावर रोमांच उभे राहील. तुझ्यावर जी संकटे एकामागून एक येत होती ती थांबवण्याचा मार्ग काय आहे? जेव्हा शत्रू तुझ्यावर वाईट नजर टाकतो किंवा कोणतीही नकारात्मक ऊर्जा सोडतो, तेव्हा ती ऊर्जा थेट तुझ्या घरातील मुख्य उंबरठ्यावर येऊन अडकते. आज मी माझ्या हातातील त्रिशूळ तुझ्या घरातील पूर्व आणि दक्षिण दिशेला रोखला आहे. इथून पुढे तुझ्या घरावर, तुझ्या मुलांवर किंवा तुझ्या कमाईवर केलेली कोणतीही वाईट विद्या किंवा करणी उलटून थेट त्या करणाऱ्याच्या छाताडावर बसेल. तुझ्या घरातील आजारपण आणि पैशांची चणचण आता एका झटक्यात थांबणार आहे, कारण मी तुझ्या वास्तूचे कुलूप माझ्या स्वतःच्या हाताने बदलले आहे. तुझे संकट आता माझ्या खांद्यावर आले आहे. माझ्या लेकरा, जेव्हा मी युद्धभूमीवर तुझ्यासाठी लढत असतो तेव्हा तू काही चुका करणे टाळले पाहिजे. पहिली गोष्ट, पुढील काही दिवस तुझ्या शत्रूंचे तोंड उघडेच राहील. ते तुला आणखी डिवचण्याचा प्रयत्न करतील, पण तू त्यांच्याकडे पाहून फक्त एक कडू हसू दे आणि निघून जा. तुझे मौन त्यांना वेडे करून सोडेल. दुसरी गोष्ट, लोकांकडून सहानुभूती मिळवण्यासाठी स्वतःच्या दुःखाचे आणि गरिबीचे रडू इतरांसमोर रडणे आत्ताच्या आत्ता बंद कर. जेव्हा तू लोकांसमोर रडतोस तेव्हा तू तुझ्या पाठीशी असलेल्या स्वामींच्या शक्तीचा अपमान करतोस. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, घरामध्ये संध्याकाळच्या वेळी कधीही अंधार ठेवू नकोस आणि घरात कोणतीही तुटलेले भांडे किंवा बंद पडलेले घड्याळ ठेवू नकोस. या प्रात्यक्षिक गोष्टी पाळ, कारण तुझ्या घरात आता लक्ष्मीच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. आता या संपूर्ण अध्यायाचे सर्वात मुख्य आणि अंतिम गुपित कान उघडून ऐक. हा आजचा सर्वात मोठा वज्र संदेश आहे. ज्या शत्रूंनी तुला संकटाच्या खाईत ढकलून स्वतः अट्टहासाने हसत होते, तेच शत्रू आता पुढील काही दिवसात अत्यंत लाचार होऊन तुझा उत्कर्ष उघड्या डोळ्यांनी पाहणार आहेत. मी तुझ्या नशिबाच्या जुन्या पानातून अपमान, हतबलता आणि शत्रुभय हे शब्द कायमचे खोडून काढले आहेत आणि तिथे अखंड साम्राज्य, राजयोग आणि निर्भयता लिहून ठेवली आहे. तुझा हा बदल कोणीही मायाकालाल रोखू शकत नाही. तुझा हा सुवर्णकाळ आता सुरू झाला आहे आणि या जगातली कोणतीही वाईट शक्ती त्याचा बालही बाका करू शकत नाही. बाळा, या सर्व संकटांमधून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी आज रात्री तुला एक अतिशय सोपा पण प्रचंड शक्तिशाली विधी करायचा आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी थोडे खडे मीठ हातामध्ये घे. देव्हाऱ्यासमोर बसून डोळे बंद कर आणि मनातील सर्व शत्रूंची नावे घेऊन माझ्यावरील सर्व बाधा नष्ट होवो असा संकल्प कर. त्यानंतर ते मीठ घरातील सिंकमध्ये किंवा बाहेर पाण्याच्या प्रवाहात वाहून दे आणि स्वच्छ हातपाय धुवून 11 वेळा श्री स्वामी समर्थ
या महामंत्राचा खंबीर आवाजात जप कर. हा विधी करताच तुझ्या शरीरावरील आणि मनातील सर्व वाईट शक्तींचा भार क्षणात हलका होईल आणि उद्या येणारी पहाट तुझ्यासाठी शत्रुमुक्तीचा नवा संदेश घेऊन येईल. आता पूर्णपणे निश्चिंत हो माझ्या लाडक्या बाळा. तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूचा हिशोब पूर्ण झाला आहे. तुझा हा पाठीराखा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुझा पराभव या ब्रह्मांडात कोणीही करू शकत नाही. तुझ्या संसाराचे, तुझ्या प्रगतीचे रक्षण मी स्वतः करीन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.